जेव्हा मी बिराजदार सरांना भेटलो आणि आमचे प्रॉब्लेम सांगितले, म्हटलं रिकव्हरी होत नाही याचं काय करता आलं पाहिजे. आणि जे बॉरोवर्स आहेत ते बिलकुल गाड्या परचेस करत आहेत, घर परचेस करत आहेत, पण कर्ज आमचं ते भरायला तयार नाही. आणि ते डायरेक्ट जेव्हा रिकव्हरी ऑफिसर त्यांच्याकडे जायचे ते म्हणतात तुम्ही कोर्टात केस टाकली आहे ना, तिथून आता जे होईल ते आम्ही पाहून घेऊ. हे एकदम उद्धटपणे हा खूप प्रॉब्लेम सगळ्यांनी फेस केला. तुम्ही फेस केला असेल, आपण एकाच याच्यात असल्यामुळे सगळ्यांना प्रॉब्लेम असेल. मग जेव्हा मी ऑनलाईन वेबसाईट बघितली आणि 97चे ऑर्डर्स मिळाले असेल होते, त्याची ऑर्डर्स घ्यायला सुरुवात झाली, तर मग मी थोडा अभ्यास सुरू केला. म्हटलं काय आहे एक्झॅक्टली आणि याच्यात कोण काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्ण बिराजदार सरच हे काम बघत होते. आणि मी मराठा आंदोलन जेव्हा सुरू होतं त्यावेळेस आम्हाला यवतमाळ टू सोलापूर पोहोचायला जवळपास 16 तास लागले. कारण मधातला जो पिरियड गेला त्या एक गावात थांबत होतो 6-7 तास. रात्रीची झोप नाही, काही नाही. आम्ही पोहोचलो 16 तासानंतर. पण 16 तासानंतर जेव्हा सरांना आम्ही भेटलो त्यांनी स्वतःजवळ काहीही न ठेवता, कोणतीही फीस न घेता, सर म्हटलं तुमची फीस तर लाखामध्ये असायला पाहिजे. मी सरांचे माझे शब्द होते त्यांना, जर आठवत असेल सरांना. म्हटलं सर तुम्ही इतकं काही दिलं आहे आम्हाला की जसं आम्ही जो पहिला आपला फॉर्मॅट डिमांड नोटीस, नुसतं डिमांड नोटीसवर आम्हाला 1 करोडची बसवले 7 दिवसामध्ये. 1 करोड रुपये हे 10 वर्षापासून कोणी द्यायला तयार नव्हतं 7 दिवसात. आता मला मोठं सांगा त्यांची काय व्हॅल्यू असायला पाहिजे. आज मी फक्त निमित्त मात्र आहे, जायडे सर वगैरे सगळं ठीक आहे, पण आज बिराजदार सरांचा दिवस आहे आणि तुम्ही प्रत्येक मिनिट याच्यातून तुम्ही घेऊन जायला पाहिजे सर. आणि जे आज तुम्हाला देतील ना त्याची व्हॅल्यू करोडमध्ये आहे. मी तर म्हणतो, कारण आम्ही करोडची वस्तू केली आहे. आणि सहकार खरोखर असतो का मी बघितलंय. नशिबाने आम्हाला खूप चांगली लोक मिळाली आणि बिराजदारसारखी सरांसारखी लोक मिळाली आणि त्यांनी खरंच सहकार अंतर्गत सहकार्य जिवंत ठेवलेलं आहे. अशा लोकांमुळे आज नक्कीच भविष्यात सहकार अजून चांगल्या प्रमाणे वाढेल. आणि तुम्हाला याचा इफेक्ट मी आज किती बोललो तरी येणार आहे. मला 7 दिवसानंतर जेव्हा तुमची डिमांड नोटीस नंतर जे घाबरून कस्टमर तुमच्याकडे सर आता मी पैसे भरायला तयार आहे हे जेव्हा येतील ना, तेव्हा तुम्हाला वाटेल की क्या बात आहे, म्हणजे सरांनी काय दिलं आहे आपल्याला हे निश्चित तुम्ही अनुभवाल. आम्ही तर रोज अनुभवत आहे. बँकेत खाते गोठवण्यात आलेले आहे आमच्या एका लेटरमध्ये. कर्जदारांचे लाखो रुपये त्यांचे अडकून गेलेले आहेत. तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही प्रोसेस आता केलीच नसेल, होते कशी केली की नाही नसेल की, तर त्यांना बिलकुल तर त्यांना आम्ही सगळ्या बँकेत त्यांचे खाते गोठवणं चालू झाले. आमचे लिटरली काल कसा रडला माझ्याकडे, हाथ जोड़ सर बोले मेरी लड़की का एडमिशन हमने मेडिकल कॉलेज में किया है, उसका ECS कटता है बोले वो अकाउंट से, जिस अकाउंट को आपने फ्रीज किया है. रडला हो रडला. म्हणजे विचार करा, जो व्यक्ती 10 वर्षापासून म्हणतो की हा सेटल कर लेंगे वन टाइम करके दो, उद्धटपणे जे बोलणारे आहेत ना ते तुमच्याकडे रडवता. आता आपण त्यांना रडू. इतकी ताकद आहे, तुम्ही लक्षात घ्या इतकी ताकद आहे. तर तुम्ही जेव्हा जाल ना तुमचा कॉन्फिडन्स जो हा कॉन्फिडन्स आहे, तरी आज थोडं नर्वस आहे एवढं सगळे बोलतोय, पण मला म्हणतात 10 टाईम आहे सर. जेव्हा तुम्ही माझ्या केबिनमध्ये याल ना, जेव्हा कर्जदाराचा मी कसा बोलतो हे तुम्हाला बघायचं तर एकदा यायचं सर माझ्या केबिनमध्ये.